हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर ट्रॅव्हलचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे. म्हणजे तामिळनाडूमधील रामेश्वरम मंदिरामध्ये आपण पोहोचलो आहे. तिथला व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे. कोणी गेला नसताल तर नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या. खूप छान व प्रसन्न असे तामिळनाडूमध्ये हे मंदिर आहे. इथनं श्रीलंका फक्त 12 किलोमीटर अंतरावरतीच आहे. हे मंदिर चोहोबाजूने समुद्रामध्ये वसलेले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले हे आपले रामेश्वर मंदिर आहे. ते तामिळनाडूमध्ये सगळ्यात मोठे व प्रसिद्ध मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिर. या मंदिराचा परिसर तुम्ही पाहाल तर मोठा एकदम भव्य असा परिसर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक व 4 धामपैकी एक असलेले हे पवित्र स्थान म्हणजे रामेश्वर मंदिर. तामिळनाडूमध्ये स्थित असलेले हे रामेश्वर मंदिर खूप भव्य व प्रशस्त आहे. तुम्ही पाहू शकता येथील साईडचा परिसरही गाभाऱ्यातील साईडचा हा परिसर आहे. आम्ही दोनदा रामेश्वरला जाऊन आलो आहे. खूप मनमोहक व मस्त मोठे मंदिर आहे. सर्व कोरीव काम आहे. पांडवकालीन म्हणजे जुन्या काळातील हे मंदिर स्थापित असलेले आहे. तुम्ही नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या. पहा माझा तुम्ही आला कधी गेला नसताल, तुम्हाला हे मंदिर पाहण्याची इच्छा असेल, ते मंदिर पाहण्याची इच्छा असेल तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ पहा. ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले आहे मंदिराचा परिसर व पेंबन ब्रिजचा परिसर. पूर्ण समुद्रामध्ये हे बसलेले मंदिर आहे रामेश्वर मंदिर. जे महादेवाची पिंड आहे स्थापित केलेले आहे त्याच्या चोहोबाजूंनी असा गाभाऱ्यातले आहे. नंतर माझे मिस्टर ह्या वेळेस फिरायला गेलते. मी त्याच्या अगोदर 3 वर्षापूर्वी मिस्टर व मी गेलते, पण मिस्टर आता फ्रेंडबरोबरच गेलते. तेव्हा काही आम्ही जास्त व्हिडिओ घेतला नव्हता, पण आता त्यांनी पूर्ण व्हिडिओ काढून आणले होते तिथले. पहा किती मस्तपैकी रामेश्वराचा मंदिराचा परिसर आहे. चोहोबाजूने समुद्र व पाणीच पाणी, अथांग असा हिंदी महासागर आहे. खूप मोठा थंग असा समुद्र येथे आहे. पेंबन ब्रिजकडे जायचा हा रस्ता आहे. रामेश्वर मंदिराच्या साईडला गेले की खूप मंदिरं आपल्याला पाहायला भेटतील, तेही आपण पाहूया. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. कसा वाटला मला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही नसताल गेला तर नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रामेश्वर तामिळनाडूमध्ये बसलेले कशा प्रकारे मंदिर व पेंबन ब्रिज आहे. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा. धनुष्यकोडी येथे आता जायचे आहे. रामेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावरती धनुष्यकोडी आहे. खूप छान व मनमोहक दृश्य धनुष्यकोडी येथील आहे. तुम्ही पाहू शकता धनुष्यकोडीचा स्तंभ ही तेथे किती मोठ्या व भव्य आकारात स्थापलेला आहे. कितीही समुद्राच्या लहरा आल्या तरी तो स्तंभाला काहीही झालेले नाही. हा समुद्राचा परिसर आहे. हे धनुष्यकोडी आहे. तेथील तुम्ही परिसर पाहू शकता किती सुंदर व छान आहे. अथांग समुद्राच्या लाटांमध्ये बसलेले हे धनुष्यकोडी व रामेश्वर एकदम प्रसिद्ध असे ठिकाण आहे. रामलिंगम डॉक्टर संजीव रंजन
तेथे गेल्यानंतर मिस्टरांनी असे फोटोशूट केले, व्हिडिओही काढले. खूप छानपैकी फोटो येतात तिथे. मीही गेलते. मीही तिथे आम्ही 3 वर्षापूर्वी गेलतो तेव्हाही खूप मंदिराचा परिसर व धनुष्यकोडीचा परिसर खूप छानपैकी होता. पहा तुम्ही स्वतः पाहू शकता की चहू बाजूने समुद्र व असे घरे आहे साईडने. हा धनुष्यकोडीला रस्ता जातो. एवढ्या मोठ्या अथंग समुद्राच्या कडेला गेल्यानंतर मासे तर खाल्ले पाहिजे. धनुष्यकोडीला गेल्यानंतर त्यांनी मासे घेतले. हे पहा ते हॉटेल्स असतात तिथे आपल्याला बनवूनही देतात व आईचे चाटेही देतात. मिस्टरांनी व त्यांच्या फ्रेंड्सने अशा पद्धतीने फ्रॉन्स व मासे घेऊन मस्तपैकी बनवून घेतले. पहा तुम्ही फ्रॉन्सची साईजही किती मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हालाही त्यांची लँग्वेज कळली तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ஏ காசு அன்னைக்கு எவ்வளவு பில்லு கொடுக்கணும் இங்க காசு मग काय पांढऱ्या शुभ्र भातावरती माशाचे फ्राय व फ्रॉन्स चांगले त्यांनी दणकून हाणले सर्वांनी. नारळ पाणी नंतर पिले. पहा किती एन्जॉय केला आहे आम्हाला घरी. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही खरेदी केल्यानंतर त्यांनी तेथून माघारी फिरले. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.